तरुणांनो, स्वतःचा धंदा शिका, स्वतःचं स्टँड व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा. कारण टेलरिंग धंदा एवढा वाईट नाही की टेलरिंग धंदा खूप चांगला आहे. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही क्लास 1पेक्षाही जास्त तुम्ही पेमेंट मिळवू शकता. नमस्कार, मी भारत दगडू कांबळे. माझं गाव आहे कवटेमंकाळ तालुक्यामध्ये शिंदेवाडी घोरपडी. आणि मी आता बिझनेस माझा धंदा कवटेमंकाळ या तालुक्याच्या ठिकाणी चालू केला आहे. तर सुरुवातीला मी सांगतो, सुरुवातीला मी माझं 1995 साली माझं शिक्षण PVP कॉलेजला BA झालं. नंतर मी नोकरीच्या शोधात फिरत होतो, पण मला धंद्याची आवड असल्यामुळं मी टेलरिंग क्षेत्राकडे वळलो. पण टेलरिंग क्षेत्रानंतर वळल्यानंतर मी अनेक असे चांगले अनुभव घेतले. मी अनुभव घेत असं मी मुंबईला फुल इंटरनॅशनल कंपनी रेमंडमध्ये मी मास्टर म्हणून काम केलं. जवळजवळ 15 ते 20 वर्ष मुंबई रेमंडला मास्टर म्हणून काम केलं. त्याचा अनुभव पाठीशी घेऊन आतापर्यंत जे चाललं आहे, व्यवस्थित काम चाललं आहे. त्याबरोबर आता कवटेमंकाळमध्ये येत असताना माझा विचार नव्हता कवटेमंकाळसारख्या ठिकाणी दुकान टाकायचं. पण अनावधानानं काय झालं, लॉकडाऊनमध्ये मी गावी आलो. आमच्या कंपनीचं काम बंद झालेलं होतं. गावी आल्यानंतर मग आता काय करायचं, एक साधारण छोटंसं काम आम्ही चालू केलं. महाकाली शोरूमवाल्यांनी आम्हाला थोडी मदत केली. कवटेमंकाळचे प्रवीण माळी यांनी थोडीफार आम्हाला सपोर्ट देऊन त्यांनी आम्हाला सुरुवात चालू करून दिली. नंतर चाललं आणि आमचं फिटिंग बघून आज आम्ही जिल्ह्यात आमचा एक शॅगी नावाचा एक ब्रँडच तयार केलेला आहे. आणि आमच्याकडे पूर्ण जेंट्सचा कोणताही आयटम, पार चड्डीपासून ते पार सूट, पठाणी, नवाबी, शेरवानी, ब्लेझर वगैरे सगळं शिवून, कारण त्यातच आमची मास्टरी झालेली आहे. आणि आता कवटेमंकाळसारख्या ठिकाणी सध्या माझ्याकडे आता एक 10-12 माणसं काम करतात. मग हे बी एक चांगलं उदाहरण आहे की आज आम्ही कवटेमंकाळसारख्या ठिकाणी आज 12 माणसं काम चालू होतं आहे, एवढं प्रोडक्शन देतो आहे आणि एवढं काम आमच्याकडे येतं आहे. आणि अल्पावधीतच म्हणजे 2022ला मी सुरुवात केली. आज 26 चालू आहे वाटतं. आतापर्यंत चांगली उलाढाल धंद्यात आम्ही केली. महाकालीच्या कृपेने धंदाही आमचा चांगला आहे. आणि त्याचबरोबर आता नवीन जे तरुण आहेत ते टेलरिंग क्षेत्राकडे वळत नाहीत. पण मी नवीन तरुणांना मी सांगतो, तरुणांनो, स्वतःचा धंदा शिका, स्वतःचं स्टँड व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा. कारण टेलरिंग धंदा एवढा वाईट नाही की टेलरिंग धंदा खूप चांगला आहे. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्ही क्लास 1पेक्षाही जास्त तुम्ही पेमेंट मिळवू शकता, स्वतःच्या इज्जतमध्ये राहू शकता. तर हे तरुण मुलांनी समजून घेतलं पाहिजे, ह्या टेलरिंग धंद्याकडे वळालं पाहिजे. कारण टेलरिंग धंदा खूप चांगला आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे माझा मुलगा ग्रॅज्युएशन झाला, BA झाला आहे. BA डिग्री झाल्यानंतर मी स्वतः माझ्या मुलाला कुठं नोकरी न शोधता माझ्या धंद्यामध्ये मी मिळवून घेतलेला आहे. आणि आज चांगल्या प्रकारे धंदा करतो आहे. आज कवटेमंकाळसारख्या ठिकाणी 1-1.5-2 लाख रुपये महिन्याला कमवत असेल तर काय नोकरीची काय गरज आहे. म्हणून मी नवीन तरुणांना मी सांगतो आहे, टेलरिंग शिका, स्वतःचा एक धंदा शिका. आज आम्ही एक तुम्हाला गायडन्स करतो की धंद्यातून किती प्रगती होते, धंद्यातून काय काय करता येतं, सगळं काय करता येतं. त्यामुळं टेलरिंगकडे वळा, टेलरिंगचं नॉलेज घ्या, टेलरिंग शिका, स्वतःच्या पायावर उभा राहा, नोकरीची अपेक्षा करू नका. एवढंच बोलतो. आणि कवटेमंकाळमध्ये माझा धंदा एकदम सुरळीत चालू आहे. आता माझ्या मुलालाही मी माझ्यात सामील करून घेतलेला आहे. आणि माझा कधीही कपडे शिवायचे असेल कोणालाही तर आम्ही ठामपणे सांगतो. आणि आमचं चॅलेंजिंग आम्ही असं एक कपडे टाकायच्या वेळेला आम्ही कस्टमरला सांगतो आहे, कपडे नाही आवडले तर पैसे घेऊन जावा. एवढा चॅलेंजिंग टेलर सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही ही नेऊन देतो. जरी तुम्हाला कोणालाही ब्लेझर, सूट, शेरवानी, कोणताही जेंट्सचा आयटम गुगलचा पॅटर्न दाखवा, तुम्हाला सेम टू सेम पॅटर्न उतरण्यात येईल, तुम्हाला तसं फिटिंग दिलं जाईल. आणि माझं दुकान आहे दूध संघाच्या पुढं, कवटेमंकाळ कुच्ची कॉर्नर दूध संघाच्या पुढं, मास्टर शॅगी टेलर म्हणून माझं दुकान आहे. माझा नंबर आहे 9075335725 9075335725. डन.
थांबा